नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांना इंदापुरात फिरू न देण्याची धमकी देण्यात आली आहे. हर्षवर्धन पाटील यांचं थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र आहे. मित्रपक्षातील काही पदाधिकारी शिवराळ भाषेचा वापर करतात असं या पत्रामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय. सुरक्षेची चिंता वाटत असल्याने फडणवीसांना पत्र लिहिल्याचं देखील पाटील यांनी सांगितलंय. तर हर्षवर्धन पाटील यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच एक पत्र लिहिलेलं आहे. मित्रपक्षातील काही पदाधिकारी शिवराळ भाषेचा वापर करतात आणि सुरक्षेची चिंता असल्यानं आपण फडणवीसांना पत्र लिहिल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय. भाजपचे नेते असलेले हर्षवर्धन पाटील यांनी आता देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे. हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरामध्ये फिरू न देण्याची धमकी देण्यात आल्याचं पत्रामध्ये उल्लेख देखील करण्यात आला आहे. हर्षवर्धन पाटील हे भाजपचे इंदापुरातील मोठे नेते आहेत. माजी मंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरामध्ये फिरू न देण्याची धमकी देण्यात आल्याचं धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे आणि त्याच संदर्भात त्यांनी एक पत्र देवेंद्र फडणवीसांना लिहिलं आहे. आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः हर्षवर्धन पाटील साहेब जोडले गेलेले आहेत. हर्षवर्धन पाटील जी आपलं TV9 मराठीमध्ये स्वागत. नेमका काय प्रकार आहे? आपल्याला इंदापुरामध्ये फिरू न देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येते. गेले 15-20 दिवस झालं आमच्या मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये आपले 3 पक्ष आहेत. आमच्या महायुतीमधला एक पक्ष जो आहे त्याचे लोकप्रतिनिधी आणि त्या पक्षाचे तालुका अध्यक्ष गेले 15-20 दिवस झालं प्रत्येक गावामध्ये जाहीर भाषणामध्ये आम्हाला त्या ठिकाणी धमकवलं जाते. तालुक्यामध्ये आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही, अर्वाच्य भाषेमध्ये त्या ठिकाणी बोललं जातं. न सांगण्यासारखी भाषा ही जाहीरपणानं भाषणामधून केली जाते आणि हे सगळं आमचे तिथले लोकप्रतिनिधी आणि त्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते हे खुलेआम त्याप्रमाणे त्या ठिकाणी आव्हान देतात. त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यांनी 35 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही काम केलेलं आहे, आम्ही पण 20 वर्ष मंत्री होतो, आम्ही पण सरकारमध्ये काम केलेलं आहे. त्या तालुक्याचं प्रतिनिधित्व 4 टर्म मी केलेलं आहे. आणि असं असताना लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे बोलायचा, प्रचार करायचा, कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा. पण अशा पद्धतीनं ही कधी संस्कृती नाही आमच्या तालुक्याची किंवा लोकशाहीची संस्कृती नाही. बरोबर. आणि एवढं करून सुद्धा ते काही थांबलेलं नाही. माझ्याकडे ह्याच्या क्लिपिंग्स आहेत, ह्याचं रेकॉर्डिंग आहे, प्रिंट मीडियामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणि जाहीरपणानं बोलले गेलेले आहेत. आणि म्हणून शेवटी आता सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना उद्या काय वेडावाकडा प्रकार झाला, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे गृहमंत्री पण आहेत आणि म्हणून मी त्यांना आज पत्र दिलेलं आहे किंवा ह्या सगळ्या प्रकरणाची आपण चौकशी करावी. ह्याच्या पाठीमागे नेमकं काय षडयंत्र आहे, उद्या काय ह्याच्यातून काय बरं वाईट काय झालं काय, तर ही जी फार मोठी म्हणजे जे दिसतंय आम्हाला ते काही चांगलं वाटत नाही आणि म्हणून हे पत्र दिलेलं आहे. ही गोष्ट खरी आहे आणि अत्यंत खालच्या पातळीवरती या ठिकाणी बोललं जात आहे आणि त्याला खतपाणी घातलं जाते. ही सगळ्यात शोकांतिक आहे. नाही, मात्र पाटील साहेब आपला रोख नेमका कुणाकडे आहे? दत्तमामा भरणेंचे हे कार्यकर्ते आहेत किंवा दुसऱ्या गटाचे कार्यकर्ते? नाही, स्वतः लोकप्रतिनिधी आमच्या तालुक्याचे हेच कार्यक्रम घेतात. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांची एक टीम आहे, तालुका अध्यक्ष आणि इतर काही त्यांचे पदाधिकारी आहेत. ते गावोगाव जातात, उद्घाटन घेतात. या घेण्याबद्दल काही दुमत नाही. पण भाषणामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीमध्ये असून तुम्ही जर अशा प्रकारची जर ठीक आहे भाषण करायला प्रत्येकाला अधिकार आहे, पण दमाची भाषा वापरायची, गुंडगिरीची भाषा वापरायची ही कुठली संस्कृती आहे? आणि म्हणून आमचा स्पष्ट आरोप आहे की हे लोकप्रतिनिधी आमच्या तालुक्याचे यांच्या समोर या गोष्टी घडतायत, ते त्याला दुजारा देतात. पण एका सभेत नाही, असं बऱ्याच सभेमध्ये झालेलं आहे आणि म्हणून आता शेवटी ते काय थांबायला तयार नाही. रोजच ह्या गोष्टी बोलल्या जात आहेत. रोज सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअपवर या सगळ्या गोष्टीच्या क्लिपिंग्स फिरतायत आणि म्हणून शेवटी मग मला पत्र देणं भाग पडलं. नक्कीच पाटील साहेब, धन्यवाद. तुम्ही TV9 मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. तर हर्षवर्धन पाटील यांनी आता थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. आपल्या सहकारी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांकडून आपल्याबद्दल शिवराळ भाषेचा वापर केला जातोय असा आरोप हर्षवर्धन पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.